युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आरक्षण आमच्या बापाने दिलं, कोणाच्या मायच्या झगड्याला नाही. महाजीव नका. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं तर गुमान खा, त्या आरक्षणाचे तुकडे करू नका. नमस्कार, मी युवराज डोंगरे. आपण पाहता आस्था स्टार न्यूज. महाराष्ट्रामध्ये आंदोलन मोर्चे चालू आहे. काही मातंग समाजातील काही बावट लोक आरक्षणाची पिल्ले हे जाती जातीमध्ये, महार आणि मागाच्या जातीमध्ये झगडे लावून राहिले. खरंच महार आणि मागाचे झगडे लावण्याचं कारण राजकारणातील जे नेते मंडळी आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर कितीतरी लोक ट्रोल करून राहिलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर लाचन लावत आहे, संविधानावर लाचन लावत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण आहे त्याच्यावर लाचन लावत आहे. हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं होतं 59 जातीला, हे का तोडण्यासाठी दिलं होतं का, त्याचं वर्गीकरण करण्यासाठी दिलं होतं का? हे माझा हेतू आहे बोलण्याचा. कारण तुम्हाला माहितच आहे, सोशल मीडियावर लोक असे वक्तव्य करत आहे, आमचं आरक्षण महाराणी खाल्लं, आमचं आरक्षण बौद्धांनी खाल्लं, आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला. आमचं आरक्षण खाल्लंच नाही, त्याचा दरोडा टाकला. हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे? आणि महाजातीले बौद्ध लोक म्हणतात की आम्ही आरक्षण खाल्लं नाही, आणि मातंग समाज म्हणतात आम्हाला आरक्षणाचा भोग भेटला नाही. तुमचा पोरगा कलेक्टर आहे तर आमचा पोरगा पोलीस ऑफिसर झाला पाहिजे. बौद्धाचा कलेक्टर होऊन राहिलेला आहे, एखादा PSI होत असेल तर मातंग समाजाचा लहान भाऊ हा एखादा हवालदार झाला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मोठा भाऊ समोर चालला, लहान भावाला मागे ठेवलं, असे मातंग समाजाचं वक्तव्य आहे. तुम्हाला माहितच आहे, मातंग समाज हा अंधश्रद्धेमध्ये अटकलेला आहे. पण मातंग समाजच नाही तर बौद्ध समाज पण अंधश्रद्धेकडे अटकलेला आहे. कितपत खरं आहे, काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोण खरं आणि कोण खोटं. कारण तुम्हाला माहित आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे आरक्षण आहे संविधानातून आणि त्यांच्या विचारातून दिलेलं आहे. कारण ज्या 59 जाती आहे, हा त्यांना अपमानस्पद शब्द भोगावे लागलेले आहे. माणूस म्हणून जगाचा अधिकार त्यांना मिळाले नाही. त्यांना जसं कुत्र्याने हिणवलं गेलं आहे, तसं ह्या मनुस्मृतीमुळे आणि ब्राह्मणच्या एका हुकुमशाहीमुळे हे जे 59 जाती आहे ह्या रुजल्या होत्या. त्यांना उठू दिलं नाही, त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. तर मित्रांनो, मातंग आणि महाराचे हे जे झगडे लागून राहिलेले आहे, जे आरक्षण उपवर्गीकरण चालू आहे. तर काल मला एका जणाचा कॉल आला, व्हॉट्सअपवरून कॉल केला त्याने. तो व्यक्ती वर्धेतला होता आणि तो म्हणत होता की आम्ही मातंग समाज हा आरक्षणाच्या विरोधात बोलत नाही. जे देवेंद्र फडणवीस हा जो आहे, याचे कार्य आम्हाला आवडले. आम्ही बीजेपीचे लोक आहोत. मी म्हटलं बीजेपीनं काय केलं? त्याने सांगितलं की बीजेपीनं अशा पद्धतीचे काम केले, तशा पद्धतीचे काम केले. आमच्या दोघांची बाचाबाची झाली. अगोदर शिव्या वगैरे दिल्या त्याने, मी त्याला शिव्या दिल्या. पण गोष्टी इथं संपत नाही. कारण तुम्हाला माहित आहे, मी त्याला एकच म्हटलं की तुमचे लोक अंधश्रद्धेकडे जास्त वळलेले आहे. मी त्याला म्हटलं तुम्ही शिक्षणाकडे वळलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा नारा असा होता, शिका, संघटित आणि संघर्ष करा. कारण तुम्ही शिक्षणाकडे वळलेले, पोतराजगीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये इकडे तिकडे वळलेले आहात. आताही देवदासी जातात मातंग समाजामध्ये. कुठं कुठं देवदासी म्हणजे देवाशी लग्न करून दिले जाते, मुलांचे लग्न करून दिले जाते. आणि मग काय केस वाढवतात, आणि मग काय ते मुली असो या मुलं असो देवदासी दिल्या जातात. जसं मनुस्मृतीमध्ये देवदासी जात होत्या, तसं आता पण देवदासी जात आहे मातंग समाजामध्ये. तुम्हाला माहितच असेल. पण तो व्यक्ती मला म्हणत होता की लोकांची इकडे 340 रुपयांनी गुलामी केल्यापेक्षा हा जो पोतराजगी आमचा व्यवसाय आहे, आम्हाला दिवसातून 1000 रुपये मिळत असेल तर त्या गुन्हा काय आहे? आम्ही चोऱ्या लबाड्या करत नाही, आम्ही बोलत नाही, आम्ही झगडे करत नाही.
कारण मातंग समाज हा पहिल्यापासून म्हणजे झगड्यालू आहे. कारण मी त्याला सांगितलं, मी म्हटलं तुमचा मातंग समाजातील लोक जास्त करून बजरंग दल मध्ये आहे, गुन्हेगारीच्या याच्यामध्ये आहे, गुन्हेगारी पेशामध्ये आहे. तो सांगे की आमचा मातंग समाज हा गुन्हेगारीच्या याच्यातून अटकलेला आहे म्हणजे तो सांगे. मी म्हटलं गुन्हेगारी तू मलाही सांगा, काही दंगे होत असेल तर तुमच्या मातंग समाजाला उचलले जाते आणि जेला सळवले जाते. मग मलाही सांगा याच्यापेक्षा शिक्षणाकडे वळले तर फारच चांगलं. नाही म्हणे आम्ही शिकून पण राहिलो म्हणे आणि हे पण काम करून राहिलो. आणि मी म्हटलं तुमचे लोक असे म्हणून राहिले की आरक्षण महाराणा खाल्लं, बौद्धांना खाल्लं, दुराडा टाकला, प्रूफ दाखवा म्हणे. असं म्हणतच नाही म्हणे, असं म्हणतच नाही म्हणे. मग काय सांगा यांना, हे प्रूफ नाही का? हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिले असेल ते फुटेज दिसून राहिले, प्रूफ नाही का? अजून किती प्रूफ दाखवाव? तो व्यक्ती असं म्हणत नाही की मागाचं महाराणाला आरक्षण खाल्लं असं त्या वक्त्यावर हा विरोध करून राहिला. तर मलाही सांगा, माझ्या कमेंटवर सांगा मला की जो हरामखोर आहे, जो आरक्षणचा भडवा आहे, स्क्रीनवर दिसून राहिला असेल तुम्हाला, की याचं वक्तव्य नाही का? ते एक तो चांभार तोंड आहे, त्याचे दात बाहेर आहे, याचं वक्तव्य नाही का की आमचं आरक्षण महाराणा खाल्लं, त्याने दोरडाच टाकला आरक्षणावर, असं वक्तव्य आहे नाही का? मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तर मातंग समाजातील कितीतरी लोक, 30-40% लोक आहे की हे वर्गीकरणाला विरोध करतात. मी तुम्हाला सांगतो, वर्गीकरणाला विरोध करतात, त्यांचा विरोध आहे आणि त्यांना काही घेणं देणं नाही. मातंग समाज हा असा आहे, हा स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊन राहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. तो अस्पृश्यतेकडे वळत आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा वर्गीकरण होणार ना, तो अस्पृश्यकडे जास्त वळणार आणि खड्ड्यात जास्त जाणार. म्हणजे खड्ड्यात नेणारा समाज कोण आहे? स्वतःच, दुसरे नाही, हे स्वतःलाच खड्ड्यात टाकणार. तुम्हाला काय वाटते? हा जो मातंग समाज हा पहिल्यापासून मागासलेला आहे. का आहे? कारण हे लोक शिक्षणापासून वंचित आहे, हे अंधश्रद्धेकडे वळलेले आहे. पण मी तुम्हाला आताही सांगतो, अंधश्रद्धेकडे वळलेले आहे असे म्हणते. आणि आपल्या बौद्ध धर्मातील काही लोक, आंबेडकर चळवळीतील लोक पण कमेंट करतात की तुम्ही शिका, शिक्षणाकडे वळा, हा उद्देश चांगला आहे बोलण्याचा. तुम्ही अंधश्रद्धेकडे जातात, पण आपले बौद्ध धर्मातील लोक अंधश्रद्धेकडे वळलेले आहेत. आपल्या बौद्ध धर्मातील लोकांच्या अंगात देव येतात, लक्षात ठेवा. कारण कसं आहे, दुसऱ्याला बोट दाखवल्यापेक्षा आपल्या अंगामध्ये देव येतात, हे लक्षात ठेवा. मी कुठं बघितलं की बौद्ध विहारामध्ये, आपल्या विहारामध्ये बाहेरच्या अंगात देव येतात. हे आपण अंधश्रद्धा पाळून राहिलो ना. कारण कवय पण सत्य आहे. पण माझं मत एकच आहे की मातंग समाज हा रूढी परंपरेने विकसलेला समाज आहे. का आहे? कारण ते लोक दुसऱ्याच्या मनानं ऐकून दंगे फसाद करून आलेले आहे. मातंग समाजालाही पण काही वर्गीकरणाचा घेण्यात येणार नाही. 59 जातीची जी आहे ना, एससी वर्ग आहे, 59 जाती आहे, त्याच्यामध्ये जे 13% जे आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांना, त्या आरक्षणाला कोणाचा विरोध नाही वर्गीकरणाचा. पण जे 5-6 नग आहे, ते नग आरक्षणचे लोकांच्या मनानं ऐकून दंगे फसाद करून राहिले. आणि जो व्यक्ती मला त्याने व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर मला कॉल केला होता, त्याने मला शिवीगाळ केली, तो व्यक्ती वर्गीकरणाला विरोध करत नाही. तो काय म्हणतो की वर्गीकरण झालं पाहिजे, त्याचं असं म्हणणं आहे. मग तो आरक्षणचा पिल्लू निघाला. पण मी तुम्हाला सांगतो, जे बाबासाहेबाला, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरला मानतात ना, ते आरक्षणची पिल्ली आहे, लक्षात ठेवा. जास्त करून अशी कितीतरी नग आहे, तुम्हाला मी सांगतो. आपल्या समाजात आहे, मातंग समाजातही आहे. मातंग समाजात दिसून पडतात, आपण आपल्या समाजात दिसून पडत नाही, लक्षात ठेवा. कोणी पण सत्य आहे की त्याच्या संग काम करतात. आता जे 7 सरन्यायाधीशांनी हे जे उपवर्गीकरणाचा विषय छेडला होता, त्याच्यामध्ये आपला माणूस होता ना. तो आपला माणूस हो, कोणाचाही असो. पण माझं एकच म्हणणं आहे, खरं ते खरं. हा, आपला सरन्यायाधीश गवई साहेब होते ना, त्यांनी विषय छेडला ना तो. म्हणजे आपल्या माणसाला घेऊन एससी वर्गामध्ये भांडण लावण्याचं कारस्थान चालू केलेलं आहे. म्हणून सांगतो, आपला समाज हा जागा जेव्हा होणार, खरंच
माझं मत एकच आहे की आपला समाज हा जागरूक आहे. आपला जो बौद्ध समाज हा जागरूक आहे. तो काही करू XYZ, पण तो जागरूक आहे आणि तो निजलेला नाही आहे. तो काही झालं लगेच उठून उभा होतो आणि आवाज करतो, त्या प्रतिकेला तोंड देतो आणि आपला समाज जागायच्यासाठी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मी खुशनशीब आहे मी ह्या जातीमध्ये जन्माला आलो. कारण आपली जे जात आहे हे संघटित जात आहे आणि आवाज करणारी आहे. आणि आपल्या जातीचे जात आहे अशी आहे की सगळे जे आता देवेंद्र जे फडणवीस होता, हा फडणवीसनं काय केलं सांगतो तुम्हाला. त्याला असं वाटलं की ज्या 58 जाती आपण आपल्या सहमतीने घेऊन त्या एका जातीसंग आपण लढू, म्हणजे महार लोकांसंग लढू. 58 जातीला आपल्या याच्यात घेऊ आणि महार लोकांसंग लढू. पण आपल्या त्याला हे माहित नाही की तुमचाही बाप आहे आम्ही, तुमचाही बाप आहे आम्ही. तर मग काय केलं, मग काय 58 जाती हा महारासंघ आलेले आहेत, 57 जाती महारासंघ आलेले आहेत आणि एकच जात पडलेली आहे बाहेर, म्हणजे ते मातंग समाज. त्या मातंग समाजाला कोणीही सपोर्ट करून राहिलं नाही. 58 जाती आपल्या संघ आहेत, लक्षात ठेवा. 58 जाती हे बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले काय संस्कार आहे आपल्या जातीतील लोकांना. म्हणून आपला समाज हा काय आहे, प्रगतिशील आहे, हा भटकलेला नाही. आपला समाज हा जागरूक आहे. कुठेही आवाज हा बंद पडू देत नाही. जिथं अत्याचार होत असत आपला समाज तिथे एकनिष्ठेने तिथं त्याला तोंड देतो. म्हणून सांगतो, हे उपवर्गीकरण करून काही फायदा नाही. फक्त झगडे लावून राहिला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. हा काळू आणि बाळू हा झगडे लावून राहिला मातंग आणि महारामध्ये आणि 59 जातीमध्ये. पण अजून सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये SC आणि ST आहे. आमचं ते झालं, आम्ही जात्यात आहे आणि ST समाज आता हा सुपात आहे, लक्षात ठेवा. काही दिवसांना जसं आम्ही रस्त्यावर आलो तसे ST पण समाज रस्त्यावर येणार. कारण त्यालाही पण त्याच्यात पण वर्गीकरण चालू झालेलं आहे. ST प्रवर्गामध्ये पण वर्गीकरण चालू झालेलं आहे. आमचं सरलं तर तुमचं चालू होणार. माझा 31 बांधवांना नाही माझं एकच म्हणणं आहे, जागरूक व्हा. जागरूक झाले तेव्हा ते कळणार. जसं आम्ही रस्त्यावर आलो तसं तुम्हाला पण यावं लागेल. कारण ST हा आरक्षणाला पण STच्या आरक्षणाला पण धक्का लागलेला आहे. त्याचं पण वर्गीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून तुम्ही सांगा, हा काळू आणि बाळू आपल्या महार आणि मागामध्ये झगडे लावण्याचा कारस्थान करू राहिला. कसा वाटला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जिजाऊ, जय रमाई.